ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामीच्या संदेशामध्ये, आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये। श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नसून ते लाखो भक्तांचे आधारस्तंभ आहेत। आयुष्यात जेव्हा कधी निराशाचे ढग दाटून येतात किंवा जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नाही, तेव्हा स्वामींचे शब्द आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातात। स्वामी समर्थांचे शब्द हे केवळ शब्द नसून ते जगण्याची एक नवीन दिशा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची शिकवण ही अत्यंत साधी पण तितकीच प्रभावी आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य, हे ब्रीद वाक्य आजही कोट्यानवाधी लोकांना संकटात लढण्याचे बळ देते। या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी स्वामी समर्थांचे बरेच काही असे विचार आणलेले आहेत। ते विचार प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा बदल घडून जातील। रोज स्वामींचे विचार ऐकतोस, रोज स्वामींचे संदेश ऐकतोस, फक्त आजचे हे स्वामींचे विचार, आजचे हे स्वामींचे संदेश तुझे आयुष्य संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात। म्हणून आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे शब्द तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन जातील। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कशाची भीती, नेहमी स्वामी तुझ्या सोबत आहेत। तू फक्त मनापासून स्वामींचं एकदा नाव पुकारून बघ, कारण की जी लोक तुमच्या कठीण काळात सोडून गेले त्यांच्यावर लक्ष देऊ नका। जी लोक तुमच्या कठीण काळात तुम्हाला सोडून गेले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। म्हणजे तुमच्या सोबत उभे राहिले आणि जीवनात उजेड आणला त्यांचे महत्त्व कधी विसरू नका। आणि जर कोणीच नसेल तर ज्याचं कोणीच नाही त्याचे स्वामी समर्थ आहेत। आणि स्वामी समर्थांचे विचार कायम तुझ्या पाठीशी आहेत। आणि स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण हेच स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहे। आणि या आशीर्वादाला दुर्लक्ष करू नकोस। जो व्यक्ती आपले मन योग्य मार्गावर ठेवतो, कितीही अडचणी आल्या तरी परमेश्वराची दृष्टी नेहमी त्याच्यावर असते। श्रद्धा म्हणजे विश्वास सर्वांवर नाही, फक्त तुझ्यावर आणि तुझ्या स्वामींवर ठेव। बघ या जीवनामध्ये कशा सर्व गोष्टी तुझ्यासाठी सोप्या होऊन जातात। तुमच्या हृदयाच्या खोलीतून स्वामींना एकदा पुकारून बघा। सुखाच्या काळातही स्वामी तुझ्या सोबत असतील, दुःखाच्या काळातही स्वामी तुझ्या सोबत तुला नेहमी जाणवतील। हे आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये कधीच थकू नकोस। संपूर्ण विश्वातील शक्ती आधीच आपल्या आत आहेत, फक्त त्या गोष्टी आपल्याला समजत नाही। आपण आपले डोळे झाकल्यावरच अंधार दिसतो। कठीण काळामध्ये आणि वाईट वेळेमध्ये जर आपण डोळे झाकून ठेवले तर आपल्याला भीतीच वाटणार, पण त्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची ताकद ठेवली तर कदाचित त्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटणार। हे आयुष्य आणि हे कलियुग, या कलियुगातील आयुष्य हे कदाचित स्वामींच्या शब्दांमध्ये पूर्णपणे दडलेले आहे, स्वामींच्या विचारांमध्ये पूर्णपणे लपलेले आहे। म्हणून आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ। आणि आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती तुला सांगतो। आणि नक्कीच स्वामी समर्थांचे विचार प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी शिकवत आलेले आहेत। हे आयुष्य एवढे सोपे नाही जेवढे आपण विचार करतो, हे आणि आयुष्य एवढे कठीण सुद्धा नाही जेवढे आपण आपल्या मनामध्ये आणतो। पण कदाचित स्वामींनी आपल्याला बरीच ताकद दिलेली आहे आपल्या आयुष्य आपल्याला पुढे ढकलण्यासाठी। आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येत नाही। पण एक महत्त्वाचा मुद्दा, सध्याच्या काळाची गरज, सध्याच्या वेळेतील परिस्थिती तुला सांगतो। अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं त्या चिमुकल्या पोरांची परिस्थिती पाहून। काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही। ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? आज त्या लोकांसाठी विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ती लोक पाहायला मिळतात ज्या लोकांना खरंच
या वेळेमध्ये मदतीची गरज आहे, कारण की वेळ आणि परिस्थिती ही त्यांच्यासोबत नाही आहे, कारण वेळ आणि परिस्थिती ही त्यांच्यासोबत नाही आहे. आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचं कारण आपण होऊ शकतो. फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक माणसाने हा महत्त्वाचा मुद्दा या महत्त्वाच्या मोहिमेला मनावर घेतलं तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंदाचं एक कारण आपण होऊ शकतो. या महत्त्वाच्या मुद्द्याला गेल्या बऱ्याच वेळापासून सांगतोय. बऱ्याच लोकांनी, बऱ्याच स्वामी भक्तांनी या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष केली, पण त्यातल्या त्यात नरिहर सिरसाट, लक्ष्मण सोनावणे, महेंद्र चव्हाण, शिवाजी खुळे, अरुण शिवे, पूनम आतिग्रे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये. आज कदाचित आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, त्यात आपण समाधानी आहोत, पण काही लोकांची वेळ परिस्थिती खराब असते. ती का असते? कारण की प्रत्येक माणसांमध्ये माणुसकी ही जागृत व्हायला हवी. आणि प्रत्येक काळामध्ये या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत माणुसकीच्या, पण या कलियुगामध्ये कदाचित फार वेगळं होत चाललेलं आहे. आज प्रत्येक माणूस स्वतःच्या कुटुंबाचा पाहतो, स्वतःच्या आयुष्याचा पाहतो, पण खरंच फुल ना फुलाची पाकळी आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर आपले कर्म चांगलं करण्याचं काम, आपले कर्म बदलण्याचं कार्य आज तुमच्या समोर आहे. आणि आज नक्कीच तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद जाणारच. त्या लोकांना मदतीची गरज आहे आणि आपल्या सर्वांना एकत्रित यायची गरज आहे. आज प्रत्येकाने थोडंसं मनावरती घ्या, नक्कीच त्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल घडू शकतो. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, त्या गरजू लोकांना मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे सहकार्य करू शकता. नक्कीच माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवतात, पण आज जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याचं भविष्य थोडंफार बदलणार असेल तर नक्कीच तुझं एक छोटंसं सहकार्य खूप मोठं ठरून जाईल. म्हणून एक शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. वेळ आणि या वेळेची परिस्थिती, या वेळेतील काळाची गरज, नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा मी तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मुद्द्यासोबत काही गोष्टी स्वामींनी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी आपलं आयुष्य ठरवून जातील. आणि एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, कदाचित सध्याच्या काळाची गरज, सध्याच्या वेळेतील एक कठीण परिस्थिती तुला सांगितली. आज प्रत्येक माणसाने जर हेच चांगले विचार केले तर कदाचित आपले हे आयुष्य, या माणसाची दुनिया ही पूर्णपणे बदलू शकते. पण स्वामी समर्थांनी सांगितलेलं, प्रत्येक युगातील सर्वात वाईट युग ते कलियुग असेल आणि या कलियुगामध्ये तू आहेस, या कलियुगामध्ये तू आहेस. म्हणून स्वतः स्वामी तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतील. फक्त आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. कितीही कंटाळा आला या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक महत्त्वाचं सूत्र जे स्वामींनी सांगितलं होतं, जीवनात कोणतेही चांगले काम सुरू केल्यावर सुरुवातीला उत्साह असतो, पण काही दिवसांनी अडचणी येतात. या गोष्टी फक्त कामासाठी नाही आहेत, या गोष्टी आपल्या मनामध्ये असलेल्या प्रेमासाठी आहेत, आपल्या मनामध्ये असलेल्या काही कठोर गोष्टींसाठी सुद्धा आहेत, किंवा आपल्या मनामध्ये असलेल्या काही शंकांसाठी सुद्धा आहेत. जीवनात कोणतेही चांगले काम सुरू केल्यावर सुरुवातीला उत्साह असतो, पण काही दिवसांनी अडचणी येतात, मन कंटाळते, शरीर थकते, लोक टीका करतात आणि परिस्थिती विरोधात जाते. अशा वेळी बरीच लोक अर्ध्यावर हार मानतात. पण स्वामी समर्थ सातत्याने सांगतात,
तोच क्षण तुमच्या आयुष्यातील खरी परीक्षा असते. जो माणूस त्या कठीण क्षणीही धैर्याने पुढे चालत राहतो त्यालाच यश मिळते. कारण यश हे शेवटच्या पावलांमध्ये असते. कारण यश हे शेवटच्या पावलांमध्येच आपल्याला दिसून येते. कारण यश हे शेवटच्या पावलांच्या पुढे उभे असते. पण कदाचित त्या गोष्टी झाकलेल्या असतात म्हणून आपल्याला दिसत नाही. अडचणी आल्या म्हणून काम सोडू नका. थकवा हा तात्पुरता असतो पण यश कायमचे असते. अपयश म्हणजे शेवट नाही तर शिकवण्याची संधी आहे आणि शिकून घेण्याची सुद्धा संधी आहे. संयम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आणि देव नेहमी मदत करतो. जेव्हा स्वतः प्रयत्न करत राहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की एक ऊर्जा आपल्या सोबत आहे. स्वामी समर्थांचे चमत्कार सुद्धा घडणार. स्वामी समर्थ तुझे आयुष्य बदलणार सुद्धा. पण स्वामी समर्थांच्या या अनुभवासाठी तुला स्वामी समर्थांची शिकवण ही तुझ्या मनात ठेवायचं आहे. स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या मनात ठेवायचं आहे. बरीच लोक दुर्लक्ष करतात पण तू दुर्लक्ष करू नकोस. कारण की या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मोठे मोठे बदल घडवू शकतात. आणि या गोष्टीचा अनुभव एका स्वामी भक्ताने सुद्धा घेतलं होतं. तुला सांगतो एका स्वामी भक्त गणेश नावाची कथा. एका स्वामी भक्त गणेश त्याच्या आयुष्याची कथा. एका गावात गणेश नावाचा गरीब मुलगा राहत होता. लहानपणापासून स्वामींची भक्ती तर करत होता. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो मोठा अधिकारी बनून आपल्या आई वडिलांचा दुःख दूर करेल. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. दिवसभर शेतात मजुरी करून तो रात्री अभ्यास करत असे. अनेकदा भुक्या पोटीने झोपावे लागते. मित्र मौज मजा करत होते पण गणेश पुस्तकांमध्ये गुंतला होता. एक दिवस परीक्षेचा निकाल लागला. गणेश नापास झाला. त्याचे मन पूर्णपणे तुटले. त्याच्या मनामध्ये विचार आले की कदाचित मी काम करून कमवले असते आणि त्याच दिवशी मौज मजा करून ते पैसे उडवले असते तर मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी असतो. असे चुकीचे विचार त्याच्या मनात आले. त्याचे मन पूर्णपणे तुटले. त्याला वाटले आता माझ्याकडून काही होणार नाही. त्याने पुस्तके एका कोपऱ्यात फेकून दिली. डोळ्यात अश्रू होते. अनेक वर्षाची मेहनत वाया गेल्यासारखी वाटत होती. त्या रात्री त्याची आई शांतपणे त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, बाळा, शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा दुसऱ्याच दिवशी पीक येत नाही. तो उन्हात, पावसात, वादळातही आशा सोडत नाही. कारण त्याला माहीत असते की मेहनतीचे फळ एक दिवस नक्की मिळते. आईचे शब्द ऐकून गणेश पुन्हा उभा राहिला. त्याने आणखीन मेहनत केली, झोप कमी केली, संघर्ष वाढला पण त्याने हार मानलं नाही. आणि स्वामी समर्थांचा वाक्य नेहमी लक्षात ठेवला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ नेहमी त्याच्या पाठीशी होते असं त्याला जाणवायला लागलं होतं. 1 वर्षानंतर पुन्हा परीक्षा झाली. यावेळी निकाल लागला आणि संपूर्ण जिल्ह्यात त्याचा पहिला क्रमांक आला. गणेशच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला तेव्हा समजलं की ज्या दिवशी तो हार मानणार होता त्या दिवशी त्याच्या यशाची परीक्षा सुरू झाली होती. आणि तीच स्वामींची परीक्षा होती की नक्की हा त्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये कदाचित या गोष्टी तो नक्कीच डिझर्व करतो की नाही करत. त्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टीचे महत्त्व किती आहे किंवा त्या गोष्टीचे महत्त्व नाही आहे. एकदा हार मानल्यानंतर तो हार मानतोय का? त्या गोष्टी पूर्णपणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला मिळावेत त्यासाठी तो त्या कारणापर्यंत तो यशस्वी ठरू शकतो का? कदाचित या प्रत्येक गोष्टीची परीक्षा त्याच्या आयुष्यामध्ये होत होती. जीवनात हार मानण्याचा विचार ज्या क्षणी येतो ना त्या क्षणी यश तुमच्या अगदी जवळ आलेले असते. पण कदाचित आपल्याला ते यश खूप लांब वाटते. थकवा आला तर थोडा वेळ विश्रांती घ्या. पण स्वप्नांचा मार्ग कधीही सोडू नका. कारण संघर्षाच्या शेवटीच यश तुमची वाट पाहत असतं. जीवन सुद्धा असंच आहे. माणसाचे आयुष्य सुद्धा असंच आहे. काही गोष्टींमध्ये माणूस थकतो आणि सोडून देतो पण कदाचित त्या गोष्टीचा अंत फार वेगळा असेल. पण आपल्याला ते अंत लगेच हवं असतं. आपल्याला ते आनंद लगेच हवं असतं. आणि त्या आनंदाच्यामुळे माणूस त्याच्या आयुष्यातील बरंच आनंद गमावून टाकतं. स्वामी समर्थांचे विचार बरंच काही शिकवून जाणार आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये हे संपूर्ण आयुष्य तुला समजून जाणार आहे. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की स्वामी समर्थांचे हेच विचार तुझे आयुष्य संपूर्णतः ठरवून देणार आहे. तुझे आयुष्य संपूर्णतः ठरवून जाणार सुद्धा आहे.
आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा या कलियुगामध्ये या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो, एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही, तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस, तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल, तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे, आज आपले आयुष्य वाईट आहे असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार भेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार आपल्या आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये.
नये, कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, आपल्या मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की जी ज्याला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्यासोबत राहते, ती म्हणजे त्याचे कर्म, ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले, तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव, एका श्रीमंत माणसाची. एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो, पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही. कोणासाठी धावत नाही, उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील, पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो, ज्याच्याकडे खूप पैसा नसतो, तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात. यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात. एक सारांश तुला सांगतो. या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन, दौलत, पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत. पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत. कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात. आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये. कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण. म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा. कारण शेवटी संपत्ती इथेच राहते, पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं. कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात. आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू. आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा. आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू. आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू. आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू. जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ. या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव. आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना, तर त्याला करू दे. कारण की त्या गोष्टीतून तुला आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे. त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस. कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे. कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील. त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये. या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस. आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस. कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं. हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये. स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत.
आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत तर ऐकतच आहेस, पण या क्षणापासून स्वामी समर्थांचे विचार तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवतील, जो फरक तुला आजच्या या आयुष्यामध्ये जगून मिळणार आहे, आजच्या या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मिळणार आहे. कदाचित तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास आणि स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य असे काही नाही, तर अशक्य असे काहीच नाही, तर अशक्य असे काहीच नाही. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो, प्रयत्न करतो आणि स्वामींची भक्ती करतो, पण हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो, तर देवाच्या दिवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे कमी नाही आहेत, या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही आणि स्वामी समर्थांच्या विचारांशिवाय आपल्याला समजवणारा या आयुष्यामध्ये कोणी नाही. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने एक गोष्ट तुला सांगत आलेले आहेत की या जीवनामध्ये सातत्याने स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःचे दृष्टिकोन चांगले ठेव, कारण की या आयुष्यामध्ये तो बदल तेव्हाच घडतो जेव्हा तू स्वतःमध्ये बदल घडवतोस. आज मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्ट तुला त्रास देत आहेत, तुला सतावत आहेत आणि आज बरीच लोक स्वामींची भक्ती करून आनंदी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडला आहे त्यामुळे ते आनंदी आहेत आणि स्वामी समर्थांचे कायम आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. फक्त स्वामी समर्थांचे विचार तुझ्या मनात एकदा बसवून ठेव. या आयुष्यामध्ये बरंच काही संघर्ष असतं, या जीवनामध्ये बरंच काही संघर्ष असतं. आज जे पण स्वामी भक्त त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखी आहेत, एकदा त्या लोकांना त्यांचा अनुभव विचारा. त्यांनी सुद्धा संघर्ष केलेला आहे, त्यांनी सुद्धा या जीवनामध्ये आपले आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी समर्पण केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टीमध्ये स्वतःचं मन मारलेलं आहे, तर बऱ्याच गोष्टीमध्ये दुःख झेललेलं आहेत, पण शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो, शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो. एक महत्त्वाची कथा तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. एक समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. लहानपणापासून त्याचे आई वडील स्वामींची भक्ती करायचे, लहानपणापासून त्याचे आई वडील स्वामींची भक्ती करायचे. समीर सुद्धा आई वडिलांसोबत स्वामींसमोर रोज नतमस्तक व्हायचा, स्वामींची भक्ती करण्यात लीन व्हायचा. त्यासोबत तो हळूहळू शिकायला लागला, हळूहळू या आयुष्यामध्ये पुढे मोठं होऊ लागला. पण एकदा कदाचित एक अशी गोष्ट घडली जी गोष्ट समीर आयुष्यभर विसरू शकणार नाही, जी गोष्ट समीर आयुष्यभर विसरू शकणार नाही. आई वडील बाहेर जात असताना कदाचित त्या गोष्टी त्याला खूप त्रास देऊ लागल्या की त्यांनी त्याला बाहेर का जाऊन दिलं, कारण की त्याच दिवशी त्याच्या आई वडिलांचा कुठे ना कुठेतरी अंत झाला आणि त्या गोष्टी त्याला खूप त्रास द्यायला लागल्या की वयाच्या 9व्या वर्षी त्याच्या आई वडिलांनी त्याची साथ सोडली. तो नंतर परमेश्वराला दोष देऊ लागला, स्वामींना दोष देऊ लागला की माझ्या आयुष्यामध्ये असं का, माझ्या जीवनामध्ये असं का. पण तेवढ्यात त्याला त्याच्या आईवडिलांचे शब्द आठवले की समीर, तू जेव्हा एकटा पडशील ना तेव्हा असा विचार करू नकोस की तू एकटा आहेस. स्वामी तुला हे आयुष्य जगायला शिकवतील, स्वामी तुला हे आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरायला शिकवतील. कदाचित आम्ही तुझ्यासोबत नसू, पण नक्कीच तुझ्यासोबत तेव्हा असू जेव्हा तू स्वामींचे ध्यान करशील, कारण की स्वामी स्वतः म्हणायचे की आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे, आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे. आणि नक्कीच देवाच्या आधी येणारा देव म्हणजे आई वडील. आणि नक्कीच त्या गोष्टी त्यांनी मनात ठेवल्या आणि आपल्या आई वडिलांना त्यांनी परमेश्वर बनवलं आणि नक्कीच स्वामींना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं, स्वामींच्या विचारांना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं. आयुष्यामध्ये तो खूप कष्ट करू लागला, सकाळ संध्याकाळ काम करून अभ्यास करू लागला. या जीवनामध्ये तो खूप त्रासलेला होता, खूप रडत होता, खूप एकटा पडला होता. नातेवाईकांकडे जायचा तर नातेवाईक त्याच्यासोबत तसं वागायचं नाही जसं त्याला हवं होतं, म्हणून तो एकटा राहू लागला. वयाच्या 16व्या वर्षी तो काम करून शिकायला लागला. घर नव्हतं, दार नव्हतं, तो नक्कीच त्या हॉटेलमध्ये झोपायला लागला, ज्या हॉटेलमध्ये तो काम करायचा. सकाळ रात्र अभ्यास करायचा आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो फक्त रडायचा आणि नक्कीच प्रयत्न कधीच सोडायचा नाही, मेहनत कधीच सोडायचा नाही. त्याच्या आयुष्यामध्ये
आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले, खूप वेळ द्यावा लागला. जवळपास 7 वर्ष तो फक्त काम करून शिकत होता. त्याच्या आयुष्यामध्ये तो खूप सारे प्रयत्न करत होता. बऱ्याच गोष्टींनी त्याला तोडलं, बऱ्याच गोष्टींनी त्याचं मन मोडलं. कधी कधी असं त्याला विचार येऊ लागला की माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही, मी काहीच करत नाही, मी नशा करायला लागतो. त्यांनी मग नशाची साथ घेतली, वाईट गोष्टींची साथ घेतली, वाईट संगताची साथ घेतली. आणि हळूहळू 1 वा 2 वर्ष झाले आणि त्याला समजलं की तो कुठे अडकलेला आहे. तो नशा करून फक्त एकाच दिवशी अडकला होता, ज्या दिवशी त्यांनी ती नशा सुरुवात केलेली. त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कधी पुढं वाढलंच नाही. स्वामींनी त्याच्या आयुष्यामध्ये एक अनुभव दिला. त्या दिवशीपासून त्यांनी नशासुद्धा सोडली. नशा पाण्यातून तो बाहेर निघाला, त्या सवयीतून तो बाहेर निघाला आणि पुन्हा प्रयत्न करू लागला. हळूहळू त्यांनी स्वतःचं व्यवसाय सुरू करण्याचं ध्यान केलं. त्यांनी खूप सारा पैसा जमवला. 5 वर्षामध्ये खूप प्रयत्न करून, काम करून, झाडू मारून, भांडी घासून त्यांनी खूप सारे पैसे साठवले आणि त्यानंतर त्यांनी एक छोटंसं त्याचं व्यवसाय चालू केलं वयाच्या 29व्या वर्षी. म्हणजे विचार करा, त्या व्यक्तीला, त्या समीरला किती वेळ लागलं त्या गोष्टी समजण्यासाठी की हे आयुष्य असं नाही आहे जसं आपण विचार करतो. त्याने तो व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला त्याला खूप सारं नुकसान झालं, पण त्यांनी हार नाही मानलं. त्यांनी कर्ज काढलं. त्याच्या आयुष्यामध्ये तो प्रयत्न करू लागला आणि नक्कीच तो हळूहळू त्याच्या मेहनतीने, त्याच्या कष्टाने, इमानदारीने तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ लागला. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी त्याचे आयुष्य बदलले. त्याचे व्यवसाय सुरळीत चालायला लागले. नक्कीच वयाच्या 35व्या वर्षी त्याने लग्न केलं. त्याचा सुद्धा एक कुटुंब तयार झाला आणि हळूहळू त्याचे आयुष्य संपूर्णतः बदलून गेले. एक खूप मोठा संघर्षाचा काळ त्याला द्यावा लागला. एक खूप सारं वेळ त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. एक खूप मोठं बलिदान त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. ते म्हणजे स्वतःचं मन मारून जगणं. हे आयुष्य एवढं सोपं नव्हे जेवढं आपण समजतो आणि हे आयुष्य तेवढे कठीणही नव्हे जेवढे आपण समजतो. विचार तुझ्या मनाचा आहे, विचार तुझ्या दृष्टिकोनाचा आहे. तू काय विचार करत आहेस? तुझं आयुष्य हे खूप आनंदी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे. थोडासा वेळ तर द्यावा लागेल, बराच वेळ तर द्यावा लागेल. आज तुझं वय खूप झालेलं आहे, स्वामींची भक्ती करतोयस, पण तो बदल नाही घडला ज्या बदलासाठी तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. पण त्यामुळे निराश होऊ नकोस, कारण की वेळेचं खेळ हे खूप महत्त्वाचं आहे. वेळ कधी पलटी घेईल, वेळ कधी बदलेल या गोष्टीचा अंदाज सुद्धा तुला येणार नाही. आणि स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार हे तुला तुझ्या आयुष्यामध्ये ते विचार सांगणारच, जे विचार तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये संघर्ष खूप मोठा आहे, पण स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ देणारच, स्वामी समर्थांचे विचार तुझी साथ देणारच. तर बोला एकदा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नक्कीच आता तेच विचार ऐकूयात जे विचार तुझ्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न आहे. अनुभव घे, नक्कीच हे विचार मनात ठेव आणि या गोष्टी तुझ्या कृतीत उतरव, कारण की याच गोष्टी तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहेत, तुला तुझ्या आयुष्यामध्ये लढायला शिकवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातं. क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी सांगून जातं. आज लोक बाहेरून सुंदर दिसण्यावर भर देतात, पण आतून स्वच्छ राहण्याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. जीवनात लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण चांगल्या मनाचं फळ आयुष्यभर मिळतं. त्यामुळे बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरण स्वच्छ ठेवण्यावर लक्ष द्या. पण या जगात जगताना वास्तव्य समजून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात, त्याला त्रास देणारे हजारो भेटतात. प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेतात, तुमच्या चांगुलपणाचा वापर
करतात. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुंकवत बनू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण या जगात टिकण्यासाठी फक्त चांगुलपणा पुरेसा नसतो, त्याला समज आणि शहाणपणाची जोड लागते. आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा खरी ओळख लोकांची होते. जे वाईट वेळेत साथ सोडतात त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. पण ज्यांनी कठीण काळात साथ दिली, उभं केलं, त्यांचं मोल कधीच विसरू नका. कारण चांगल्या वेळेत सगळे सोबत असतात, पण वाईट वेळेत जो उभा राहतो तोच खरा आपला असतो. अशा लोकांसाठी आयुष्यात नेहमी कृतज्ञ राहा. या जीवनामध्ये कायम तू एक गोष्ट लक्षात घेतली असशील की वाईट वेळेत आपली जवळची लोक सुद्धा आपला साथ सोडून जातात, पण काही असे ठराविक लोक असतात जे आपल्या सोबत असतात. आज जर तुझ्यासोबत कोणी नसेल तर नक्कीच स्वामी तुझ्यासोबत आहेत. आज तुझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी, त्या गोष्टी तुझ्या विचारांसाठी, त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक माणूस संकटात सापडतो आणि सगळे त्याला सोडून जातात. शेवटी एकच मित्र त्याच्या सोबत राहतो, त्याला आधार देतो, त्याला उभं राहायला मदत करतो. काही वर्षांनी तो माणूस यशस्वी होतो. त्याला विचारलं जातं की तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हणतो, ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं, आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्यामुळे मी उभा राहिलो. हीच जीवनाची खरी शिकवण आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस हा विचार करतो की आज मी एकटा पडलोय, आज माझ्यासोबत कोणी नाही, मी काय करणार, मी या जीवनामध्ये यशस्वी कसं ठरणार? पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीतून कोणतीतरी शिकवण मिळत असते. फक्त त्या दृष्टिकोनाने तुला त्या परिस्थितीला पाहायला लागतं. पाहायला लागतो. लोकांना वाटतं की फक्त देवाला पूजा केली की सगळं मिळतं. पण स्वामी समर्थ स्वतः सांगायचे, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे, मन दिलेलं आहे, मेहनत करण्याची ताकद दिलेली आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, मेहनत तुमची, फळ देणं त्यांचं. त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका. अडचणी या आयुष्यात नसतात, त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. भीती, शंका, संभ्रम हे सगळं आपल्या विचारातून निर्माण होतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजेच भीती सोडा, विश्वास ठेवा. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो की मार्ग दिसत नाही, निर्णय घेता येत नाही, मन खूप गोंधळलेलं असतं. अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात, डोळे बंद करून माझं ध्यान कर. याचा अर्थ फक्त ध्यान देणं नाही, तर स्वतःशी संवाद साधणं आहे. शांत बसून विचार करणं, स्वतःला ऐकणं आणि आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं आहे. कारण अनेकदा उत्तरं बाहेर नसतात, ती आपल्या आत असतात. जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तुमच्या भावना समजून घेत नसेल, तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, मला सांग, मी योग्य त्या ठिकाणी पोहोचवीन. याचा अर्थ असा आहे की तुमचा विश्वास, तुमची प्रामाणिकपणा आणि तुमचं नक्कीच सत्य कधीही वाया जात नाही. योग्य वेळी त्याला योग्य दिशा मिळते आणि ती दिशा स्वामी देतात. काही वेळा त्या गोष्टी आपल्याला समजत नाही की मी चांगलं करून सुद्धा मला योग्य दिशा दिसत काय नाहीये, पण नक्कीच योग्य वेळ आली की प्रत्येक दिशा तुला दिसणार. तू फक्त संयमता तुझ्या मनामध्ये बाळग. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नका, ठाम राहा आणि कृतीत आणा. कारण अर्धवट निर्णय आणि अर्धवट प्रयत्न कधीच यश देत नाहीत. जीवनात ठामपणा, विश्वास आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. मन स्वच्छ ठेवा. कष्ट करत राहा, भीती सोडा आणि विश्वास
विश्वास ठेवा, कारण शेवटी जीवन हे दिसतं तसं नसतं. ते समजून घेतलं की सुंदर होतं, ते समजून घेतलं की सुंदर होतं. त्यावरूनच एक स्वामी भक्त आहे आर्यन नावाचा, त्यावरूनच एक स्वामी भक्त आहे आर्यन नावाचा. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये काय अनुभव घेतलेला आहे, स्वामींनी त्याला काय अनुभव दिलेला आहे, त्याच्या एका छोट्याशा गोष्टीतून आपल्याला या संपूर्ण जीवनाचं सार समजणार आहे. एक छोटंसं गाव होतं, त्या गावात आर्यन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. एक मुलगा राहत होता, खूप साधा, मनाने चांगला आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणारा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, पण आतून तो अनेकदा तुटलेला असायचा, कारण लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचे. कुणी त्याच्याकडून मदत घेत असे, पण वेळ आली की त्याला एकटं सोडून जात असे. एकदा त्याच्या आयुष्यात खूप कठीण वेळ आली, व्यवसायात तोटा झाला, मित्र दूर गेले आणि ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता त्याने सुद्धा साथ सोडली. त्या रात्री तो खूप रडला. त्याला वाटलं, मी इतकं चांगलं असूनही माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? त्या क्षणी त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले, मोर नाचताना सुद्धा रडतो. त्याला जाणवलं की बाहेरचं हसू आणि आतील वेदना वेगळी असू शकते आणि हेच जीवन आहे. दुसऱ्या दिवशी तो गावातील एका वृद्ध माणसाकडे गेला. तो वृद्ध नेहमी शांत आणि समाधानी असायचा. आर्यनने त्याला विचारलं, माझ्याबरोबरच असं का होतं? वृद्ध हसला आणि म्हणाला, तू मनाने खूप चांगला आहेस बाळा, पण थोडा व्यावहारिक होणंही गरजेचं आहे. जगात सगळे तुझ्यासारखे नसतात. त्याला स्वामींचे शब्द आठवले, हळवं मन घेऊन फिरू नकोस. आर्यन हळूहळू स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. त्याने मदत करणं बंद केलं नाही, पण कुणावरही आंधळा विश्वास ठेवणं थांबवलं. त्याने मेहनत सुरू ठेवली. लोकांनी सांगितलं, देवावर सोड, पण त्यांना स्वामींचे विचार आठवतात. तू कर्म करत जा, आणि तो काम करत राहिला. त्या काळात एकच माणूस त्याच्या सोबत उभा राहिला, त्याचा जुना मित्र समीरने त्याला कधीच सोडलं नाही. त्याच्या अडचणींमध्ये त्याच्या पाठीशी उभा राहिला. काही वर्षांनी आर्यन पुन्हा यशस्वी झाला. लोक पुन्हा त्याच्या भोवती जमा झाले, पण आता तो बदलला होता. त्याने त्या लोकांकडे लक्ष दिलं नाही, ज्यांनी त्याला सोडलं होतं, पण ज्याने त्याला उभं केलं होतं त्याला कधीच विसरला नाही. एक दिवस गावात त्याला विचारलं गेलं, तुझ्या यशाचं रहस्य काय आहे? एवढं सर्व नुकसान होऊन सुद्धा तू आज पुन्हा त्याच गोष्टीवरती उभा आहेस. आर्यन शांतपणे म्हणाला, मी दोन गोष्टी शिकलो. ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून वास्तव्य समजलं, आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्याकडून माणुसकी समजली. त्याने पुढे सांगितलं, अडचणी आयुष्यात नव्हत्या, त्या माझ्या मनात होत्या. ज्या दिवशी मी भीतीवर आणि शंकेवर विजय मिळवला, त्या दिवशी मार्ग आपोआप सापडला. आता आर्यन रोज थोडा वेळ शांत बसायचा, डोळे बंद करून स्वतःशी संवाद साधायचा. त्याला जाणवलं की उत्तर बाहेर नाहीत, ती आपल्या आत असतात. त्याचा आत्मविश्वास वाढला, निर्णय ठामपणे, आणि तो आयुष्य जगायला लागला. खऱ्या अर्थाने या जीवनाचे अर्थ त्याला समजले, आणि स्वामी समर्थांच्या भक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये ते आनंद त्याला मिळाले, ज्या आनंदाची तो प्रतीक्षा पाहत होता, ज्या आनंदाची तो वाट पाहत होता. नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामींचे विचार तुला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवणार आहे, भाग्यशाली ठरवणार आहे. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हेच स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरा. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर
स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच
माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे, मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या
आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते. आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो. ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय. चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते. आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला
माणसाला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि नक्कीच आतापर्यंत आणि या क्षणापर्यंत आत्ता ऐकलं आहेस तर यापुढील स्वामींचे विचार सुद्धा ऐकून जा. कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला 100% ना काहीतरी शिकवून जाणार आणि नक्कीच या जीवनातील खरे अर्थ तुला समजवून जाणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. आज वाईट लोकांच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, पण आज त्याच वाईट लोकांच्या घरामधली बरीच लोक ही काही ना काहीतरी मोठ्या अडचणीत अडकलेली आहेत, ही काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेली दिसतात. आणि नक्कीच ही सध्याच्या वेळेतील सत्य परिस्थिती आहे. ज्या वेळेमध्ये स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत ती परीक्षा फक्त उत्तीर्ण हो. ती परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख देणे, तुझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडवणे ज्या गोष्टी तुला नको आहेत, काही गोष्टी अशा घडवणे ज्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील, तुला नक्कीच या जीवनाचा अनुभव देऊन जातील. स्वामी नक्कीच तुझा विचार करतात, नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवायला आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच या जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेव. कारण की संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाला मनाचा मोठेपणा असावा लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये ते अर्थ लपलेले आहेत, जे अर्थ आपल्याला काही ना काहीतरी मोठे शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आणि चांगल्या दिवसामध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींची किंमत केली नाही तर ती वाईट वेळ येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही, तर ती वाईट वेळ पुन्हा येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. अरे स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे गर्वामध्ये गेलेला माणूस, माझामध्ये उडालेला माणूस हा नक्कीच आपल्या पायतळी आणि जमिनावरती पुन्हा आलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आपल्याला काही ना काहीतरी मिळालोय तर त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा, त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. आणि नक्कीच तुझ्यामुळे कोणी इतरांना मदत होत असेल तर नक्कीच कोणाच्या तरी मदतीसाठी नक्कीच धावपळ कर. कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा माणसाला कायम वाईट वेळेचा निमंत्रण देतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे, माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. आज स्वामींचे विचार आपण पाहतो, आपण ते स्वामींचे विचार जे ऐकतो ते विचार असे खोटे नव्हे, कारण की ते विचार माणसांसमोर घडलेले आहेत. या कलियुगामध्ये ते प्रत्येक विचार घडलेले आहेत. आणि यापुढील जे तू स्वामींचे विचार ऐकणार आहेस, यापुढील जे तू स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, तो प्रत्येक संदेश, तो प्रत्येक उपदेश, तो प्रत्येक विचार इतर माणसांनी अनुभवलेला असतो, बऱ्याच माणसांनी अनुभवलेला असतो. आणि हे जे अनुभव आहे स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं, जर त्यावेळेत माणसांनी त्या गोष्टी समजून घेतल्या असता तर यावेळेत माणसाची ही व्यथा नसती, यावेळेत हे जग असं नसतं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू विश्वास ठेव मनापासून, तू विश्वास ठेव मनापासून. आज जे विचार ऐकत आहेस ते एकदा ऐक शेवटपर्यंत, ते एकदा ऐक शेवटपर्यंत.
आणि नक्कीच जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की मन गोंधळून जातं, विश्वास डळमळतो आणि पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अशा योग्य वेळी मार्ग दाखवणारे स्वामींचे विचार तू आता ऐकत आहेस. त्यांच्या प्रत्येक विचारात जीवन जगण्याची दिशा आहे, धैर्य आहे आणि मनाला स्थिर ठेवण्याची ताकद आहे. स्वामींचे विचार फक्त अध्यात्मपुरते मर्यादित नाहीत, तर ते माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्ग दाखवतात. स्वामींचे हे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. या जीवनात एक महत्त्वाचा धडा स्वामींच्या पहिल्या विचारातून समजतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आयुष्यात संकट आले की अनेक नाती आपोआप दूर जातात. जे लोक सुखात सोबत असतात ते दुःखात कधी कधी दिसत नाहीत, परंतु काही माणसं अशी असतात जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ सोडत नाहीत. त्या लोकांचे महत्त्व शब्दांमध्ये मांडता येत नाही, कारण वाईट वेळ म्हणजे नात्यांची खरी परीक्षा असते. ज्यांनी त्या परीक्षेत साथ दिली त्यांचे ऋण आयुष्यभर लक्षात ठेवणे हीच खरी माणुसकी आहे. स्वामी समर्थांचा दुसरा विचार खूप मोठा संदेश देतो. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजच्या काळात दुसऱ्याच्या यशाकडे पाहून अनेकांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, परंतु ज्या मनात दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद असतो त्या मनात सकारात्मकता असते. दुसऱ्याच्या यशामुळे आनंद वाटणे ही मोठ्या मनाची ओळख असते. असं विचार असलेली व्यक्ती आयुष्यात शांत आणि समाधानी राहते. स्वामींच्या तिसऱ्या विचारात विश्वासाची ताकद दिसून येते. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. माणूस म्हणून प्रत्येकाच्या क्षमता मर्यादित असतात. कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा यश मिळत नाही, त्यावेळी मन खचायला लागतो. पण जेव्हा विश्वास असतो की आपल्या पाठीशी एक दिव्य शक्ती उभी आहे, तेव्हा माणूस पुन्हा उभा राहतो. तिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून देवाची कृपा सुरू होते. असा विश्वास जीवनात खूप मोठी ताकद देतो. म्हणून सातत्याने तुला सांगत आलेलं आहे, स्वामींवरती विश्वास ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधी रडणार नाहीस, या जीवनामध्ये कधी एकटं पडला आहेस असं जाणवणार नाही. स्वामींच्या पुढील विचारातून कर्माचा खरा अर्थ समजतो. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही माझी जबाबदारी आहे. या विचारात जीवनाचा अत्यंत मोठा सिद्धांत दडलेला आहे. अनेक वेळा माणूस काम करताना फळाची अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षेनुसार परिणाम न मिळाला तर निराश होतो. पण जर कर्म प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेने केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. कदाचित ते लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी मिळते. वेळेचा खेळ समजून घे. या कलियुगामध्ये एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. फक्त ही वेळ आणि ही काळ या गोष्टी समजून घे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये ही मोहमायेची दुनिया समजून घे. कारण की नक्कीच जीवनात अडचणींबद्दल स्वामींचा एक अत्यंत सुंदर विचार आहे. अडचणी आयुष्यात नसतात, त्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. अनेकदा परिस्थितीपेक्षा मनाची भीती जास्त मोठी असते. मनात नकारात्मक विचार आले की प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण जर मन मजबूत असेल,
आत्मविश्वास असेल तर अडचणी लहान वाटतात. मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी सुद्धा लहान वाटतात आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो. भीतीबद्दलही स्वामी समर्थ अतिशय सुंदर शब्दात सांगतात. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हा विचार माणसाच्या मनातील भीती दूर करणारा आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरण्याची गरज नाही, कारण ज्यांच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे त्याला कोणतीही अडचण हरू शकत नाही. भीती मनात असते आणि श्रद्धा ती दूर करते. म्हणून स्वामींवरती श्रद्धा मनापासून ठेव. कधी जीवनात असा क्षण येतो की निर्णय घेता येत नाही, मार्ग दिसत नाही आणि मन खूप अस्वस्थ होतो. अशा वेळी स्वामी सांगतात, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करणे नाही, तर मन शांत करणे. जेव्हा मन शांत होते तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. आणि त्यावेळेत आपल्या मनामध्ये स्वतः स्वामी वास करतात आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये स्वतः स्वामींचे हे विचार वास करतात. जे विचार तू आता ऐकत आहेस, ज्या गोष्टींसाठी तू आता वेळ देत आहेस, या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कधी अशी ही वेळ येते की आपल्या भावना कोणालाही सांगता येत नाही. एवढं दुखावलेलं असतं जगाने की आपल्या भावना आपल्याला कोणाला सांगता येत नाहीत. कोणी ऐकून घेणारा नसतो. अशा वेळी स्वामी सांगतात, कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ज्या गोष्टी तुला समजणार आहेत, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तुला ज्याला ऐकवायचं आहे त्या गोष्टीपर्यंत स्वामी पोचवतील. हा विचार माणसाला एक आश्वासन देतो. मनातील वेदना, चिंता आणि भावना दडपून ठेवण्यापेक्षा देवाशी संवाद साधणे मनाला हलके करते. आणि नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन हात जोडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन आपल्या अडचणी सांगतो. पण त्या अडचणींचा कधी शेवट नसेल असा विचार कधी करू नकोस, कारण की तू स्वामींची भक्ती करत आहेस. या जगामध्ये तुझ्या प्रत्येक अडचणींचा शेवट आहे. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. स्वामी समर्थांचा एक विचार असा सांगतो, निर्णयाबद्दल खूप महत्वाचा आहे असा एक विचार सांगतो. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि तो निर्णय कायम घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि तो निर्णय कृतीत आण. आयुष्यात अनेक वेळा निर्णय घेतल्यानंतरही भीती वाटते आणि माणूस मागे हटतो. पण जर निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. धैर्य आणि आत्मविश्वास असला की कोणतेही मार्ग पार करता येते. स्वामी समर्थांच्या या विचारातून हेच तुला सांगता येईल की या जीवनामध्ये कोणत्याही मार्गाला घाबरू नकोस, कोणत्याही अडचणीला घाबरू नकोस. आज स्वामी समर्थांचे विचार तुला आणखी महत्वाचे मार्गदर्शन देणार आहे. ही तर सुरुवात आहे. आज स्वामींसाठी थोडंसं वेळ काढ. पुढील काही वेळामध्ये तुझे आयुष्य या स्वामी समर्थांच्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ विचारांमध्ये रमून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या दुर्मिळ आणि अतिशय सुंदर विचारांमध्ये तुला मग्न करणार आहे. आज हे स्वामी समर्थांचे विचार शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा.
कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही, आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे